Hello everyone, welcome to the another video. Today we are going to discuss the importance of microeconomics. This is a 12th economics. The importance of microeconomics can be explained with the help of following point. Let recall the definition of microeconomics. Microeconomic is in fact a microscopic study of economy. This is a definition given by the Morris Dobb. It means that microeconomic is studied the economic behavior of individual unit. So let's understand what is the importance of microeconomics. The first point is price determination. This economics help to explain how the price of different product and price of various product of production are determined. It explains how the relative price of various product factors are determined. Further explain why these various product and factors are found differently. So microeconomic helps to determine the price of a different product. सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत निश्चितीचा अभ्यास करतं. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या वेगवेगळ्या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक इज द फ्री मार्केट इकॉनॉमी. Free market economy is an economy where there is no intervention by the government or any other agency. This is very important statements to understand the free market economy. It helps to understand the working of free market economy, means what to produce, how to produce, and how much to produce, etc. मुक्त अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मुक्त अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या ठिकाणी ही अर्थव्यवस्था अशी आहे की जिथे सरकारचा किंवा इतर कोणत्याही एजन्सीचा हस्तक्षेप असत नाही. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीमध्ये कोणतं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, कशा पद्धतीनं ते उत्पादित करायचं, ह्या प्रकारच्या सर्व निर्णय हा उत्पादक स्वतः घेत असतो. म्हणजे इथे सरकारचा कुठलाही हस्तक्षेप असत नाही. देन आहे फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरी कंट्री. इट विल हेल्प टू इनक्रीज क्रेडिट. So microeconomic helps to various aspects of the foreign trade, like effect of tariff on the particular commodity, determination of exchange rate, and gain from international trade, etc. The exchange rate, what effect the traffic on the particular commodity. आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रत्येक देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि मग जकातीवरील दर काय असले पाहिजेत, आंतरराष्ट्रीय व्यापारात फायदे काय आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपला कोणत्या देशामध्ये कोणत्या वस्तूच्या निर्यातीला अधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, कोणत्या देशातून आयात केली पाहिजे किंवा किती प्रमाणात जकात आकारली गेली पाहिजे, यासारख्या अनेक प्रश्नांच्या समजावून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अतिशय उपयोगी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी आहे. देन आहे इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग. build a simple model which help us to understand a complex economic situation. These model help to developing various term, concept and terminologies, etc. Model building means development of various term, concept, terminology, tools of economic analysis, valuable contribution of microeconomics to the science of economy. म्हणजे understand this a simple model which helps us to understand the complex economic situation. आर्थिक प्रारूपाची निर्मिती म्हणजे विविध ज्या गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती आकलन करण्यास सहाय्य ठरते, अशा प्रारूपाच्या निर्मितीसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण प्रारूप म्हणजे अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रारूपांची मांडणी केली जाते, संकल्पनांची मांडणी केली जाते की जेणेकरून अर्थव्यवस्थेचं विश्लेषण आपल्याला करता येईल
आणि उदाहरणार्थ डी बरोबर एफ इन ब्रॅकेट वाय जर आपण बघितलं तर ही एक फंक्शनल रिलेशनशिप आहे मागणी आणि किंमत याच्यामधला. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या टर्मॉलॉजीज आहेत, त्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ह्या समजून यांच्या निर्मितीसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी आहे. नेक्स्ट फिफ्थ फीचर इज अ बिझनेस डिसिजन. बिझनेस डिसिजन Microeconomic also help to the businessman to take important business decisions to in determination of cost of production, price of good and maximization of profit. हे अर्थशास्त्र व्यावसायिक निर्णय व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे उत्पादन खर्चांची निर्मिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन नफा इत्यादीचा समावेश होतो. उदाहरणार्थ ज्या क्षेत्रामध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्यावर विपणन करणारे उद्योग हे त्या क्षेत्रामध्ये स्थापन केले असता येणारा उत्पादन खर्च हा कमी येऊ शकतो. म्हणजे उद्योग व्यावसायिकांना सुद्धा व्यवसायाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. बिझनेस डिसिजन. नेक्स्ट आहे युजफुल टू द गव्हर्नमेंट. Microeconomics is useful to the government in framing economic policy such as a taxation policy, public expenditure policy, price policy, etc. These policy help to the government in efficient allocation of resources and in promote economic welfare of the society. सरकारला सुद्धा ह्या अर्थशास्त्राचा उपयोग होतो. मग सरकारी धोरण ठरवण्यासाठी, सार्वजनिक खर्च धोरण ठरवण्यासाठी, किंमत धोरण ठरवण्यासाठी ह्या अर्थशास्त्र उपयोगी आहे. आणि आज कार्यक्षम वितरण करण्यासाठी, संसाधनाचं कार्यक्षम वितरण करण्यासाठी, सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनाचे हे अर्थशास्त्र उपयोगी आहे. बेसिस ऑफ वेलफेअर. Microeconomic explain how to obtain a best result through the optimum allocation of resources. It also explain how the tax affected social welfare. हे अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचं कल्याण कसं साध्य करता येईल याचा अभ्यास करतं आणि सामाजिक कराचा परिणाम कसा होतो या देखील घटकांचा अभ्यास करतं. म्हणजे या अर्थशास्त्राचा जर आपण बघितलं तर बेसिस ऑफ वेलफेअर दिस इज अ लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. लेट्स टेक 2 minutes रिव्ह्यू ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक. फर्स्ट इज अ प्राइस डिटर्मिनेशन. मीन दिस इकॉनॉमिक हेल्प अस to determine price of the product and the various factor of product. Then a free market economy, it help us to understand the free market economy, working of free market economy. Then I have foreign trade. This economics also help to various aspect of foreign trade like the effect of tariff on particular commodity, determination of exchange rate. Fourth आहे economic model building. This model help to understand the various term and concept and terminology. Then a business decision. This microeconomic also helpful to the businessman to take a right decision for the business. Then आहे